ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन। राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये विधान परिषदेवर भाजपकडून अखेर पनवेलच्या विक्रांत पाटील यांची वर्णी लागली आहे। पाटील हे भाजपचे प्रदेश महासचिव असून ते पनवेलचे माजी उपमहापौर देखील राहिले आहेत। त्यांच्या या नियुक्तीमुळे पनवेलला आणखी एक हक्काचा आमदार मिळाला असल्यानं पनवेलमध्ये जल्लोष झालाय। आमदार विक्रांत पाटील यांची पनवेल शहरातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली आहे। वाढवलं काय तर मी माझ्या कुटुंबाला कुठेतरी कदाचित कमी वेळ दिला असेल, पण माझा हे जो कुटुंब आहे, हा समाज जो कुटुंब आहे, त्याच्याबरोबर राहण्याचा मी प्रयत्न केला। आणि फक्त पनवेलमध्येच नाही, पनवेलच्या जनतेने तर मला नेहमीच ताकद दिली। माता भगिनी तर खास करून मला त्या ठिकाणी आशीर्वाद दिले, मजबूतीनं माता भगिनी माझ्या बागे उभे राहिल्या। आणि त्यामुळे ते तर पनवेलमध्ये झालंच, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण कुठेही गेलात तरी आज आपल्याशी जुडलेली, त्यांच्या बरोबर आपण काम करून त्यांना ताकद दिलेले अनेक युवा त्या ठिकाणी तयार झाले। मी बोलताना जेव्हा अनेकांना सांगतो की पार्टीनं आपल्याला जे भरभरून दिलं, तुमच्यातला परिवारातला सदस्य त्याला पार्टीचं महासचिव केलं, त्याचा उपयोग तुम्ही सगळ्यांनी करून घेतला पाहिजे। हे मी वारंवार जे सांगतो ते माझी त्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर सांगतो की तुम्हाला उद्या वाटलं की हो मला महालक्ष्मी कोल्हापूरला जाऊन दर्शन करायचंय, तर आमचे सतीश पंडित या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला दर्शन देऊ शकतील। आमचे विजेंद्र माने दर्शन देऊ शकतील जे या मंचावर आहेत। तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं असलं तर याच मंचावरती आमचे योगेश महिंद आहेत, आमचे नाशिकचे कार्यकर्ते आहेत, ते माझ्या शब्दावरती जीवाचं रान करतील आणि तुम्हाला चांगलं दर्शन व्हावं यासाठी प्रयत्न करतील। परिवार म्हणजे काय असतं? हाच परिवार आहे। एकमेकांना कुठेतरी मदत करणं, मग त्याच्यामध्ये सामाजिक विषय असतील, आरोग्याचे विषय असतील, कुटुंबाचे प्रश्न असतील, शासकीय विषय असतील, त्यांना कुठेतरी आपण मदत करणं म्हणजेच कुटुंब भावना जपणं असं मला वाटतं। आणि त्यामुळे ते जपण्याचा आपण प्रयत्न केला। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तो प्रयत्न यशस्वी झाला। आणि राज्यात चांगलं काम सुरू असताना, पार्टीचा महासचिव म्हणून खूप मोठी जबाबदारी असताना आणि निवडणुका तोंडावर असताना त्या ठिकाणी काम खूप कामाचं प्रेशर आहे, निवडणुका समोर आहेत, विरोधी पक्ष कुठेतरी जनतेला मिसगाईड करण्याचा प्रयत्न करतोय, गुमराह करण्याचा प्रयत्न करतोय। अशा वेळेला आपल्या मनात मला काहीतरी मिळावं ही कुठलीही अपेक्षा नसताना, पार्टी मला काहीतरी देईल ही कुठलीही अपेक्षा नसताना, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आमचे सगळेच नेते, मी मनापासून त्यांचा आभारी आहे की आज तुमच्या सगळ्यांच्या परिवाराच्या सदस्याला थेट आमदार करण्याचं काम या पक्ष नेतृत्वाने केलेलं आहे। अनेक मंडळी या ठिकाणी आहेत ज्यांनी सांगितलं होतं विक्रांत आम्हाला तुला आमदार होताना बघायचं आहे। आमचे सत्यवान पाटील सर असते आहेत त्या ठिकाणी ढसाढसा रडले। मला साळवी काकांची आठवण होते की त्यांचं स्वप्न होतं की मला तुला आमदार बघायचं आहे, त्याच आपल्यात नाहीये। पण अशा अनेक मंडळी आहेत की ज्यांनी मला आपल्या मुलाप्रमाणे प्रेम दिलेलं, आणि त्यामुळे माझं जे कर्तव्य आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादातून, प्रेमातून, त्याच्या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकणार नाही। पण ही जी काही ताकद आपल्याला पार्टीने दिली, ती ताकद आपल्याला सगळ्यांना मिळून वाढवायची आहे। त्याचा उपयोग समाजसेवेसाठी आपल्याला करून घ्यायचा आहे। आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला त्याचा कसा उपयोग होईल हा आपल्याला करून घ्यायचा आहे। आणि एक समाज म्हणून आपण काही कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो का, हा प्रयत्न आपल्या सगळ्यांना करायचा आहे। आणि त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे। म्हणजे आज पार्टीने आपल्याला हे सगळं दिलं, इतकी ताकद दिली। 22 वर्षाचा मी माझा प्रवास तुम्हाला 5 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न केला। पुन्हा याचं मूळ कुठं शोधायला गेलो तर 40 वर्ष मागे जावं लागेल। त्याची सुरुवात 40 वर्षापूर्वी झाली की या रायगडच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीचं फार विशेष स्थान नव्हतं। तेव्हा या ठिकाणी प्रस्थापित शेतकरी कामगार पक्ष असेल, काँग्रेस असेल, त्यांची सत्ता होती। आणि त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची राज्यात, केंद्रात सत्ता येईल असं कुठलंही चिन्ह नव्हतं। म्हणजे अगली बारी अटल बिहारी ही घोषणा देत देत अनेक निवडणुका लढण्याचा प्रयत्न त्या काळात आम्ही केला। मी तर खूप नौका होतो, पण त्या काळात जे नेतृत्व निस्वार्थीपणे कुठल्याही विषयाची अपेक्षा न करता अनेक आमिष दिली गेली, पण त्याला बळी न पडता संघर्ष काय असतो याची व्याख्या ज्यांनी रायगडच्या राजकारणाला दिली, ते नाव म्हणजे सन्माननीय बाळासाहेब पाटील।
म्हणजे एकीकडे आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून 10 वेळा पक्षांतर करणारी मंडळी एका बाजूला, माझ्या परिवाराचं भलं व्हायला पाहिजे यासाठी तत्व भासनात गुंडाळून बसणारी मंडळी एका बाजूला. पण मला माझ्या परिवाराशी काही घेणं नाही, माझ्या पार्टीची विचारधारा खालपर्यंत पोहोचली पाहिजे. हे स्वप्न पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी आम्हाला दिलं, जे अंत्योदयाचं स्वप्न आहे. रांगेतल्या शेवटच्या व्यक्तीच्या डोळ्यातले अश्रू जोपर्यंत आम्ही पुसत नाही, त्याच्या चेहऱ्यावर जोपर्यंत हसू उमलवत नाही, तोपर्यंत आमची विकासाची व्याख्या पूर्णच होत नाही. हे स्वप्न ज्यांनी आम्हाला दिलं, ती व्याख्या घेऊन काम करणारं नेतृत्व म्हणजे बाळासाहेब पाटील.